करू आपण खेळ. गोलंदाज पाहतो आपण प्रल्हाद सावेची जोडी हिम्मत आणि तुकाराम. पुढील जोडी या वेळेस आपण पाहतोय च्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली गेली. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अभी तुकाराम आहे. पहिली धाव कंप्लीट केली गेली आहे बॅचच्या स्वरूपाने. पाहूया पुढील चेंडू यावेळेस सोडवला. क्या बात आहे. वारा तिथं मारा नाही तर मात्र पाहतोय हा चौकाराचा फटका खेचून काढलेला आहे. धावसंख्या पुढे सरकते धापलिकावरती 5 अंकावरती. यावेळेस चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. पाहूया नाही थांबणार. चेंडू जातोय सीमा पार. येतोय अजून एक चौकार. बदलण्यासाठी पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाज प्रल्हाद. धावा धापलिकावरती चांगली सुरुवात जोरदार सुरुवात पाहायला मिळते आपल्याला. पुढील चेंडू पाहूया. जाईल सीमा पार. अजून एक बंदा सरदार चौकार. इथे हल्ला चढायला जाते. मागील मॅच आपण जर पाहिले तर अतिशय कुशल मुवमेंट मध्ये पाहायला मिळाली होती. 39 धावा करता करता आपण पाहिले तर वीर तानाजी दापोडे संघासमोर पाहायला मिळाले होते की कालेर संघ पराजित झाला होता. इथं मात्र पाहू किती धावांचं इथं टार्गेट सेट केलं जाईल. यावर्षी आता तिथं सजवला गेला तिथं शत्रुश्री लावलं गेलं आहे. फलंदाज ठरते जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज फौजी होते. होतोय या स्क्वॉड नंबरच्या रिझल्ट मध्ये येतो. दीपक आहे त्या ठिकाणी. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाहीये. एका धाब्याने आपण पाहू शकता धापलिकावरती धावा लागला गेलं त्या म्हणजे 14 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. चांगली धावसंख्या धापलिकावरती उभारली आहे. नवीन गोलंदाज दीपक येतोय. गोलंदाजी मार्क वरती पोझिशन. यावेळेस एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हवं तसं बॅटच्या पटामध्ये येत नाहीये. आणि निर्धावची होती संख्या. आता मध्ये चांगला चेंडू हाताला गेला आहे.
साईडला खेचून काढलेला आहे पाहू शकता आपण. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहत आहोत आपण कबड्डी लागला गेली त्यामध्ये पाहू शकता आपण 16 धावा. बॉल चालेल बोल जयराम. चकाला का टाइम आता कोणी केलं पाहूया काय करतोय. गबल साईडला खेळून काढलेला आहे. लालचंद तरी धावतोय आणि प्रल्हादाने मात्र आपण पाहिजे तर चेंडूला गॅदर केलं आणि फलंदाजी तर मात्र होते बाद. म्हणूनच चांगला फक्त कोणी काढलेला पाहूया काय करतोय आणि याचं पुढे झेल कलेक्ट केला जातोय. फलंदाज मात्र फेल करतोय झेलच्या स्वरूपात. अजून दीपकाने सुद्धा चांगली गोलंदाजी मतामध्ये आतमध्ये साकारत असताना पाहायला मिळतात. असंख्य 17 धावांवरती मानाजी होतो. चित्र बघा धावफलकावरती लागला गेले पाहूया. गोलंदाज दुपारी मारायला तयार होते. गोलंदाजी मार कोणती सरसावते पाहूया काय करते. अधिक उंची लांबी गाठेल का. लालचे नाही करत असताना आपल्याला पाहायला मिळते. खास करून गोलंदाज बाद होताना पाहायला मिळतात. धावसंख्येवरती लागणारा हा दुसरा झटका आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहतोय दिलीप होते. आणि दिलीप ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये धावाला सावरावं लागेल आवरावं लागेल. एखादा मोठा फटका खेळून जो दबाव बनलेला आहे तो बाजूला सारावा लागेल. पुढील चेंडू बघूया. या वेळेस कार्पेटच्या सहाय्याने डीप मध्ये चेंडू येतोय. तरी आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. येथे एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. दुसऱ्या षटकामध्ये मात्र खेळाला टर्न केलेला आपल्या बाजूने झुकवलेला पाहायला मिळते दीपक यांच्या माध्यमातून. नसेल तर जर काही आपण जबरदस्त 18 लागली गेली पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. पण या ओव्हरमध्ये कुठेतरी मित्र म्हणतोय की कमबॅक केली आहे दीपक याने. शैलेश येतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती. बघूया किती धावांची मजल मारली झाली या ओव्हर मध्ये.
जे हनुमान सारंगगाव संघ फलंदाजी करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक केलं होतं दीपक याने. कमी धावा खर्च केले होते इथं पाहूया. आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय बोलच्या स्वरूपात. संख्या हाताने खेळून राहिलेला स्ट्राईक दिली जाते लोहियास, कारण त्याच्याकडे क्षमता आहे ती. क्षमतेवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप नाही आहे. आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर पाहूया असं स्ट्राईक दिलेले आहे. दबाव निश्चित असेल, कारण अजूनही आपण जर पाहिलं तर 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या जर पाहिली तर अवघ्या 19 अंकावरती आहे. त्या 9 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे राहून आणि मोठं फटका खेळणं गरजेचं आहे. पाहूया. मॅचची कडा होती. पाहूया. आता मात्र डायरेक्ट हिट झाला असतं तर काहीतरी चित्र वेगळे पाहायला मिळालं असतं. पाहिजे होतं सविता. असं मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न होता. आणि इथं मात्र आपण पाहतोय की हिस्टोरिक बीट होतोय आणि दरम्यान चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल्स होते. 2 धावा इथं कम्प्लीट केल्या जात आहेत. त्या 2 धावांना स्कोर कार्ड मध्ये बघायला पाहायला मिळतोय. धावसंख्या आपण पाहतोय 21 या अंकावरती. 21 धावा अंक. षटक क्रमांक 3 ह्या खेळचा आपल्याला 21 धावा. त्या bat खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला होता. रोकडे चॉक करून ठेवतो, ब्लॉक करून ठेवतो फलंदाज अर्थात मोहम्मद. बॅट्समॅन पाहतो आपण त्यापैकी 21 धावा. 21 धावा धावपंचावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये 14 आले होते. त्यानंतर मात्र काही फलंदाजी चांगली पाहायला मिळाली नाहीये. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 4 धावा होत्या. त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 3च धावा आपल्याला पाहायला मिळतात. संजय मात्र शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी निकम. चांगली फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू यामध्ये संख्या आपण फेडलेला आहे आणि लघु चान्स दिली जाते. एकच धाव घेतली जाईल. चांगला प्रयत्न पाहायला मिळतो निकमांच्या माध्यमातून. जास्तीत जास्त स्ट्राईक वरती ठेवण्याचा. पुढील चेंडू पाहूया. पुढील चेंडू सिंगल मात्र त्याने फलंदाजी मार्गावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर तो निर्धावची जनसंख्या
पर्सेंट असतं आपण पाहू शकता 22 अंकावरती अजूनही मोठा फटका शोधला जातोय परंतु मोठा फटका लागू देत नाही चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. या वेळेस पाहू शकतो आपण चांगला फटका खेळलेला आहे एक धाव कंप्लीट केलेली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल. यस फलंदाज होते अंपायर यस आउट. डोबल बाकी आहे ना पहिल्या पायरीतून आपल्याला पाहायला मिळतात 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पाहू या 2 चेंडूंमध्ये काय केलं जाईल किती धावा जमा केल्या जातील. पाहू शकता आपण चेंडू आतमध्ये खेळलेला आहे परंतु संतोष आहे त्या ठिकाणी चार सेकंदचा खेळ संपन्न झाला धावसंख्या आपण पाहतोय आपल्यावरती 24 लागली गेली आहे आणि 25चं टार्गेट होतं मात्र गावदेवी भागवत संघासमोर आहे.
एकवीस धावांचं लक्ष आहे गावदेव भादोड संघासमोर. पाहूया ते 25 धावा किती ओव्हर मध्ये कंप्लीट केल्या जातील की या थांबवल्या जातील, ट्रेनर सांगून जाईल. पहिलं षटक फुलाजी यांच्या माध्यमातून हाताळण्यात येते. संजय आणि आपण पाहिलं तर संतोष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये घ्यायला मिळते. जगलेस दिशा दिलेली आहे, पाहू शकता आपण. लेट कट केलं गेलं आहे, चांगला टायमिंग सेट केलं होतं. 2 धावा इथं मात्र जमा केले गेले आहेत. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केले जाते. 25 धावांचं माफक आव्हान आहे, त्याचा पाठलाग करत असताना इथं मात्र पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? हा ना चालू आहे, परंतु संतोष मात्र चांगला खेळपट्टीवरती धावतोय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावांनी धावसंख्या 4 अंकावरती जाऊन पोहोचते. नाटक लक्ष आपल्याला पाहायला मिळतं 25 धावांचं आणि आता मात्र पोहोचलेला आहे तो 4 धावांवरती. अतिशय आत्मविश्वासाने खेळ केला जातो मैदानाच्या आतमध्ये गावदेव भादोड या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज फुलाजी तयार होते गोलंदाजीच्या मार्कवरती. चेंडू यावेळेस अंपायरच्या रिझर्व्हमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. आता मात्र एकच धाव घेतली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पाहिली 5 अंकावरती लागली गेली आहे. जवळजवळ बोलतो क्वेश्चन सेम, कारण 25 धावांचं आव्हान आहे 24 चेंडू मध्ये पूर्ण करायला. 3 चेंडू मध्ये 5 आलेले आहे. प्ले चेक केले जाते संजय मात्रेंच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिलं तर पॉवर प्लेच आहे. मोठा असते, मोठा फटका खोलला जातो. गोलंदाज तयार होता पुन्हा एकदा. यावेळेस उडवलाय हा चेंडू थांबणार. पूर्णपणे आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी केली जाते. गोलंदाजी तशी झाली त्यात फलंदाजी सफल आणि आपल्या बॅट मधून चेंडूसाठी दिग्गज षटकार झाला. विशेष 11 धावा दाबल का पुढे चेंडू पाहूया. यावेळेस शॉर्ट डिलिव्हरी पंच या 4च्या मदतीने धाव संख्या 15 या अंकावरती जाऊन पोचली गेली. 25 धावांचं लक्ष असताना इनिंग मध्ये पण जर पाहिली तर 14 धावा षटकावर आल्या होत्या आणि तो अजूनची मुलाखी आहे आणि पूर्ण लागल्या दाबल का माझी पुन्हा तयार होते. पाहूया घेतली जाते एका डब्याने. बसंग जर पाहिली तर 16 अंकावरती पोचते. यावेळेस उडवला आहे, स्टंप झालेला आहे. जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद.
सारख्या हाताने खेळून काढलेला आहे. पाहूया, एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेने. धावसंख्या आपण पाहिली तर 17 अंकावरती जाऊन पोहोचते. अजून 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. त्या 8 धावा एवढं ठीक आहे पाण्यासारखं राहील की अजून या सामन्याला लांब खेचलं जाईल सारा संघाच्या माध्यमातून. चांगला फटका आहे, शोधला गेला की पाण्यासारखं राहील. 270 रक्षण होते. एकदा कंप्लीट केली गेली आहे आणि नाही मानू शकत संतोष तारे. इथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आपल्याला पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती लागले गेले. चेंडूला टर्न केला. बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मधून चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत असताना सीमा पार चौकार. फक्त 2 धावांची आवश्यकता आहे यावेळेस. या ठिकाणी मात्र बोल्ड होतोय. काढलेला आहे आणि अशा रीतीने इथं मात्र विजय संपादन करतोय गावदेवी भागवत. हडलक टपलेक जय हनुमान सारंगाव त्याने खूप चांगला खेळ केला. किरण किरण दिया वो भाई को मैं ऐड किया वो एक करना पड़ेगा. मनोदयाचा पुरस्कार मिळतो शैलेश असं. पण जर काही 2 गडी बाद केले आणि 3 धावा खर्च केल्या तर शैलेश रावचा आपल्या मनोदयाचा पुरस्कार जो आहे तो घेऊन जायचा आहे.